संक्रांत आता 2 दिवसावर आली आहे, तर चला मग आपण आज तिळाचे लाडू बनवूयात। त्यासाठी मी 1 वाटी तीळ घेतलेत। हे तीळ मीडियम फ्लेमवर आपण छान खरपूस असे भाजून घेऊ बरं का। एकदम छान भाजून घ्यायचे, गॅस मोठा नाही करायचा, नाही तर ते जळतात। सगळीकडनं चांगले भाजून घ्यायचे। तीळ खरपूस छान लालसर भाजले जातात बरं का। हे बघा, तुम्हाला दिसेल आता। आपण कमी गॅसवर भाजून घेतले। याला आता थंड होऊ देऊ। वाटी तिळासाठी 1 वाटी गूळ किसून घेतलाय, एकदम बारीक किसलाय। हे बघा, समप्रमाणामध्ये घेतले। तीळ थंड झाले। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडे तीळ आणि थोडासा गूळ असं टाकूयात। थोडं थोडं करून याला बारीक करून घेऊ। हे बघा, अशा पद्धतीने याचा कोट तयार करून घेतला। हे बघा, आपण आता सगळे तीळ आणि गूळ मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेत। आता यामध्ये ना थोडंसं तूप गरम करून टाकणार आहे। यामध्ये आता आपण थोडंसं तूप टाकू, जेणेकरून ते लाडू वळता येईल आपल्याला। लाडू बांधायचे हे जास्त नाही टाकायचं। याला चांगलं मिक्स करून घेऊ। हे बघा, आता अशा पद्धतीने लाडू बांधून घ्यायचे। मी असे छोटे छोटे सगळे लाडू बांधून घेतले। जास्त मोठे नाही, जास्त छोटे नाही। जास्त मोठा लाडू बांधला की समोरच्यालाही खायचं टेन्शन येतं। बरेचसे जण आहे ना तिळगुळाचे लाडू बनवण्याकरता चिक्कीचा गूळ यूज करता। तुम्ही देखील यूज करू शकतात। मग ते चिक्कीचा गूळ घेतला की मग तुम्हाला हे घ्यायची गरज, तूप टाकायची गरज पडणार नाही। मग ते आपोआप चिकट होऊन जातो। आपण मिक्सरमध्ये जेव्हा बारीक करतो ना तीळ, आणि त्यामध्ये तो कूट टाकला की ते एकदम छान बारीक होऊन जातं, मिक्स होतं। मग वेगळं असं तुम्हाला तूप टाकायची गरज पडत नाही। बघा, आपले तिळाचे लाडू किती छान, तीळ आणि गुळाचे साधे सोपे लाडू, काहीच लागत नाही। वेळ अगदी 5 ते 7 मिनिटात होऊन जातात। तुम्ही पण नक्की करून बघा। आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला।